मॅचला सुरुवात श्री गणेश बुदावली आणि एफडीसी कुडूस. अचित हरट गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि स्ट्रायकर एंडकडे फैजान मेमन. पहिला बॉल अचित हरटचा डाव्या स्टेवर पडला, तिकडनं बाहेर निघते. वाईट +1 बाईट्स. 2 धावा या धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकातील पहिला बॉल ज्यावर 2 रन्स धाफलकावर जोडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सज्ज होतोय अजित हरट पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. वाह, लाजवाब चेंडू, अप्रतिम चेंडू. तिथे सन्मान दिला, चांगल्या बॉलला सन्मान दिला पाहिजे, कारण ही 4 ओव्हरची मॅच आहे जिथे आताताईपणा तो होऊ शकतो आणि अचितची तारीफ करावी लागेल. ज्या पद्धतीने हा चेंडू त्यानं डिलिव्हर केला होता, गती तेवढी नव्हती आणि यॉर्कर लाईनवर पडला, त्यामुळे हेलिकॉप्टर मारणंही कठीण असतं. यावेळेस मात्र अप्रतिम दर्जेदार फटका बाय फैजान मेमन. बॉल सीमा रेषा पार, षटकार. दर्जेदार स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा या धावफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता अचित हरट, समोर फैजान मेमन. इथे चेंडू बहुधा हातात निसटला नसावा खूप वेळा, कारण रबर बॉलची खूप जास्त प्रॅक्टिस तालुक्यामध्ये खेळाडूंना नाही आहे. रबर बॉल तुम्ही वसईपासून पुढे जर गेलात तर मुंबईमध्ये सातत्याने खेळला जातं, आपल्या इथे तेवढ्या मॅचेस होत नाही. मात्र यावेळेस बॉलनं उंची तर खूप गाठली आहे, लांबी किती, मैदानाच्या आतली होती, झेल सुटला आणि बॉल सीमारेषेच्या आत थांबलाय. तिथे खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली, जीवनदान मिळालंय. जास्त उंची गाठली होती आणि अति उंची गाठल्या कारणाने बॉल सरळ खाली आला. तिथे झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय. फैजान मेमनला दिलेलं जीवनदान इथे श्री गणेश बुदावली टीमला अंगलट येऊ शकतं. चांगला बॉल, चांगला बॉल, गुणवत्तापूर्ण गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. एक षटकार जरूर मारलाय तो फैजाननं, आपल्या क्लासनं मारला. अगदी पुढ्यातला तो खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि त्यानं समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये फेकून दिलं. मात्र त्यानंतर अचित हरट चांगली गोलंदाजी करतोय, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर धावसंख्या 9. अजूनही 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. मुदतसर पटेल जो स्ट्रायकर एंड कडे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॉलवरचा फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, यावेळेस मात्र सुटणार नाही. एक चांगला कॅच. मुदतसरला माघारी परतावं लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये पहिला झटका लागलाय. मुदतसर पटेल बाद. या मात्र स्ट्रोक दमदार खेळलाय, फेकून दिले बॉलला ओव्हर दी लॉंग ऑफ, सीमा रेषा पार, षटकार.
षटकार आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या एकंदर 15 धावा. त्यावेळेस मात्र हा बॉल ऑनसाइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, एक रन तिथे कंप्लीट केली. एक च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकते, पुढे सरकून जाऊन पोचते. ती एकंदर 16 या आकड्यावर. महेंद्र आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. फैजान मेमन आणि शोएब अव्वा असे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अव्वानं मैदानामध्ये आल्या आल्या एक चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खेळला, षटकारामध्ये परावर्तित केला. यावेळेस मात्र फटका फसलाय. तिथे बॉल डिक्लेरेशन झोन कडे चाललाय. एक रन मिळेल. एकच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते. ती एकंदर 17 या आकड्यावर. 17 धावा धावफलकावर आहेत. संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागल्यात. कोण विजयी होईल ते बघायचंय, कारण घरच्या मैदानावर टीम एफडीसी मैदानामध्ये या तर श्री गणेश बुधावली हे त्यांना दोनहात करतायत. चांगल्या पहिल्या मॅच मध्ये अगदी चांगला परफॉर्म राहिला होता श्री गणेश बुधावलीचा. ते सध्या एफडीसीच्या विरोधामध्ये मैदानात आहेत. चांगला बॉल इथे टप्पा खाल्यानंतर देहेष्टीवर जाऊन आदळतोय. दुखापत झालीय थोडीशी फैजानला, चेहऱ्यावरचं हसू सांगते. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला, दूर सीमारेषा पार. षटकार. यावेळेस मात्र बॉल पुन्हा एकदा सीमा पार. फैजान मेमन मैदानाच्या आतमध्ये विध्वंसकतेचं रूप धारण करतोय. सातत्यानं षटकार त्याच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 6. (29) 29 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलगचे 2 षटकार फैजानच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. सलगचा 3रा षटकार येतोय का ते आपल्याला इथे बघायचंय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल सीमा रेषेच्या पार. सलगचा 3रा गगनचुंबी स्ट्रोक फैजान मेमनच्या बॅटमधून आलाय. षटकार. सलग 3 षटकार आणि या 3 षटकारांच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती झपाट्यानं वाईच्या वेगानं पुढे सरकत असताना पाहायला मिळाली. धावसंख्या 35 रन्स ऑन बोर्ड. दोन ओव्हरचा खेळ आणि या 2 ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 35 ही लागलेली आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 करता नवीन पर्याय इथे गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज कुणाल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, मात्र डिक्लेरेशन झोन आहे. 1च रन मिळेल. 1च्या मदतीनं धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकून ही धावसंख्या जाऊन पोहोचते. ती एकंदर 36 वर. प्रत्येक बॉलवर रन्स त्या धावफलकावर लावणं क्रिकेटमध्ये गरजेचं असतं आणि सध्या फैजान आणि अव्वा जर आपण पाहिलं तर प्रत्येक बॉलवर रन्स लागतायत. फैजानच्या बॅटमधनं आपण सलग 3 षटकार पाहिले. एकंदर 4 षटकार या डावामध्ये आतापर्यंत त्याने खेळलेत. 1 षटकार
धावसंख्या 36 आहे. पुढचा बॉल षटक क्रमांक 3 कुणाल. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. फैदानच्या विरोधामध्ये कुठल्या टप्प्यावर इथे चेंडू त्याच्याकडनं हाताळले जातील. कुणाल टू फैदान. यावेळेस मात्र कडक स्ट्रोकच्या बॅटमधनं बॉल सीमा रेषा पार कव्हरला क्लिअर करून इथे दमदार षटकार खेचलाय. 6 चौथा षटकार आहे फैदानचा, सलगचा चौथा. यावर्षी सीएसके ला जरी काय करता आलं नसलं तरी सीएसके चा फॅन मात्र मैदानाच्या आतनं धुमाकूळ घालतोय. सलग चौथा षटकार आलाय. सलग 4 षटकार. पुढचा बॉल. यावेळेस बॉल हवेत, एक संधी आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमा रेषा पार. या 4च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 46 धावा सध्या धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हरचे 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र पायावर जाऊन आदळलाय. प्लमची विकेट नाहीये आणि त्यामुळे ती अपील जी आहे तीही ग्राह्य धरली जाणार नाही. एक रन चा इशारा आलाय तिथे बंधाच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या मदतीनं पुढे सरकत असताना 47-47. चांगली बॅटिंग सध्या फैदान मैदानाच्या आतनं करतोय. यावेळेसचा फटका जेवढा उंच तेवढाच लांब. हाय अँड हँडसम स्ट्रोक. षटकार. 6. पुढचा बॉल. यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक फैदानच्या बॅटमधनं. बॉल मिड विकेट कडे चाललाय सीमा रेषेच्या पार. फैदान मेमन दर्जेदार बॅटिंग करतोय. यावेळेस फ्लिक केलं होतं, रिस्कचा वापर केला होता आणि अप्रतिम फटका त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. षटकारामध्ये परावर्तित केला. या 6च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती एकंदर 59. फैदान मेमन वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 48. 2 धावा आपल्या अर्धशतकापासून दूर राहतोय. पहिलं अर्धशतक असू शकतं या स्पर्धेतलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 59 धावा. शेवटचं षटक. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. इथे विकेट येते. खेळाडूला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज सौरभ सवर. पाणी बंद होणार आहे आधी.
50 धावा इथे पूर्ण केल्यात फैजान मेमननं. दर्जेदार बॅटिंग फैजान मेमनची आपल्याला पाहायला मिळाली. पन्नास रन इथे कंप्लीट केल्यात फैजान मेमनच्या बॅटमधनं. दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं अर्धशतक आहे या स्पर्धेतलं जे फैजान मेमननं साकारलंय. लाजवाब बॅटिंग त्याच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा बॉल चाललाय सीमारेषा पार. जरी आकाशातनं पाऊस पडत नसला तरी मैदानातनं षटकारांचा पाऊस तो काय थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्यपूर्ण षटकार 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 आणि फक्त षटकार ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 72. 72 रन्स धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 72 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. इथे चेंडूला पाहिलं सोडून दिलं. वाईट +1 बाईट्स 2च्या मदतीनं धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या 74. 74 रन्स धावफलकावर लागल्या गेल्यात. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक फैजानच्या बॅटमधनं बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चौकारामध्ये परावर्तित झाला आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 78. 78 रन्स धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचा बॉल या डावाचा तो शिल्लक आहे. खूप सारे षटकार फैजानच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. सातत्यपूर्ण षटकार फैजानच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. ज्यामुळे 78. 78 धावा या धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. एक डॉट आहे. एक बॉल बाकी आहे. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर सिंगल. चौथा सिंगल. ओव्हर झाले. ओव्हर झाले. ओव्हर झाले. एक विकेट काउंट नव्हते केली. ओव्हर झाले. चला नेक्स्ट मॅच टॉस करता यायचंय. टीम पिंपळास आणि SP बिलोशी. कॅप्टन लगेचच नाणेफेक करण्याकरता यायचंय. SP बिलोशी आणि गावदेवी पिंपळास. धावसंख्या जर आपण पाहिली तर एक बलाट 78 धावा धावफलकावर 79 धावसंख्येचं लक्ष्य आहे. म्हणजे पर ओव्हर जवळपास 20 रन तुम्हाला धावफलकावर जोडायचे आहेत. 20च्या सरासरीने या रन्स तुम्हाला धावफलकावर लावायचे आहेत.
चला मॅच सुरू करायची लवकरात लवकर वेळ वाचवायचा आहे. शोएब अव्वा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय षटकातील पहिला बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट खेळलाय क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल ती धाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर 1 रन ही धाफलकावर लागलेली आपण पाहतोय. टीम एफडीसी कुडूस मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश बुदावली. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना फैजान मेमन ज्यानं पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं धाफलकावर लावलं. वैयक्तिक 64 धावसंख्येची एक अप्रतिम इनिंग त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस मात्र हा बॉल दर्जेदार पद्धतीने खेचलाय, फेकून दिलंय या बॉलला सीमा रेषा पार. जशास तसं चोख प्रत्युत्तर ते प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला आवडतं आणि इथे जर आपण पाहिलं तर एक अप्रतिम फटका मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकार पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र सलग दुसऱ्यांदा बॉल सीमा रेषा पार. षटकार दोन चेंडूवर 2 षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतात अव्वाच्या विरोधामध्ये. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. हा यावेळेचा बॉल तेज थर्रार विकेटच्या मागे गेला निर्धावच्या स्वरूपानं. त्या आधीचे 2 बॉल जर आपण पाहिले तर पुढे डिलिव्हर केले गेले त्यावर 2 चांगले स्ट्रोक ते मैदानाच्या आतने खेचले गेले. 2 षटकार ते आपल्याला पाहायला मिळाले. शोएब अव्वा सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 13 रन्स या ओव्हर मध्ये आलेत. पर ओव्हर जवळपास 19-20 रन तुम्हाला धाफलकावर जोडायचे आहेत. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. तेवढीच चांगली फिल्डिंग होती. 1 रन धाफलकावर जोडली जाते. 1च्या मदतीने धाफलकावर वाढ होती आणि धावसफलक 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. ते एकंदर 14 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ 14 धावा धाफलकावर आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा तो प्रगती पथावर येणं बाकी आहे. बॅटची कडा आणि डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल. 1 रन मिळाली. 1च्या मदतीनं ओव्हर समाप्त होती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 15. ओव्हर नंबर 2 चिराग भानुशाली गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे चिरागच्या वतीनं साकारली जाईल. त्यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेनं देहेष्टीवर आदळतोय. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय.
चिराग गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिला बॉल योग्य टप्प्यावर टाकत असताना त्यानं निर्धावच्या स्वरूपानं तो चेंडू हाताळला गेलाय. चांगला बॉल पुन्हा एकदा टर्न प्राप्त झाला, बाहेर त्या बाजूने निघाला, बॉलला कट केलं, विकेट किपरच्या हातामध्ये नेलं. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. सलगचे 2 बॉल इथे चिराग भानुशालीच्या माध्यमातून आपल्याला डॉटच्या स्वरूपाने येत असताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल चिराग कडनं. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय उंच हवेतनं. सौरभ सवर बॉलला जज करतोय आणि एक चांगला कॅच त्याच्याकडनं कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल, तिथे बॅटरला विकेटचं बदल होतंय. खेळाडू बाद. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोहोचलेली एकंदर 16 या आकड्यावर 4 चेंडूचा खेळ झालाय. मॅच मध्ये एकतर्फी आपल्याला सर्व काही चित्र पाहायला मिळतंय, कारण सुरुवातीलाच खूप चांगल्या धावा उभ्या केल्या एफडीसी कुडूसनं आणि आता त्याचा पाठलाग तो थोडासा कठीण झालाय. थोडासा नाही, खूप जास्त कठीण झालाय असं म्हणावं लागेल, कारण या ओव्हरमध्ये रन्स त्या बनतच नाहीयेत. आणखी एक चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय चिरागचा. डॉटच्या स्वरूपानं फ्लाइट दिली होती आणि यश मिळालं त्यामध्ये. एक निर्धाव बॉल. चेंडू खूप लवकर मॅचच्या औपचारिकता बाकी राहते असं चित्र आहे सध्या मैदानामध्ये. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल केलाय. 1 रन मिळेल. 1च्या मदतीनं ओव्हर समाप्त होईल. एकंदर 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 17. येणारे 2 षटकं बाकी आहेत आणि 2 षटकांमध्ये विजयाकरता 62 धावसंख्येची गरज. एक चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने येतोय. षटकातील पहिला चेंडू इथे निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सौरभ सवर सध्या गोलंदाजी करतोय आणि अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. प्रत्येक गोलंदाजानं आपली कामगिरी अगदी यशस्वीरित्या बजावली आहे. पूर्वार्धामध्ये मात्र गोलंदाजी यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, दूर खेळलाय, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर डिक्लेअर आहे, त्यामुळे 2 धावा त्याच तुम्हाला मिळतील. तीन चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. मॅच ची जी औपचारिकता आहे ती बाकी राहते. आणखी एक डॉट बॉल.
यावेळेस मात्र हा बॉल एक रन. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सौरभ सवर. शेवटचा बॉल त्यावर एक चांगला स्ट्रोक आलाय. मात्र याही बॉलवर मिळतील त्या फक्त 2 धावा. जी औपचारिकता आहे ती कंप्लीट करायची. शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर नवाज त्याला प्राचारण केले गेले. डाव्या स्टीवर पडला आणि तिकडनं बाहेर निघाला एक निर्धाव चेंडू. डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. बिलोशी संघ नाणेफेक जिंकला आणि नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन चेंडूचा खेळ झालाय. यावेळेचा स्ट्रोक चांगला आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. षटकारामध्ये परावर्तित होईल. 6. तीन चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा झालाय. बॅटची कडा लागली आहे इथे. शेवटचा बॉल आहे डावाचा. इथे अगदी सहजतेनं या मॅच वर गुरगोडी केली. सहजतेने ही मॅच आपल्या नावावर केली आहे. त्यावेळेस मात्र हा बॉल त्यावरचा फटका फसला आणि ते विजयी होतीये टीम एफडीसी कुडूस. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं 64 धावसंख्येची एक दमदार इनिंग या स्पर्धेमध्ये खेळली तो फैजान मेमन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुयोग पाटील बिलोशी यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच इथे वितरित करणार आहोत. फैजान मेमन जे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. सुयोग पाटील आपल्या शुभ हस्ते फैजानला आपण ही मॅन ऑफ द मॅच इथे वितरित करणार आहोत. चांगला खेळ फैजान मेमन कडून